हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत ना? तर आज मी तुमच्याशी मनापासून थोडंसं बोलायला आली आहे. 10K फेसबुक फॉलोअर्स आणि माझा प्रवास. तर सर्वात प्रथम तर तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार, कारण आज माझे 10K फेसबुक फॉलोअर कंप्लीट झाले आहेत आणि त्याबद्दलच मी तुमच्याशी काहीतरी गोष्टी शेअर करायला आली आहे. खरं तर मला आज पण विश्वास बसत नाहीये की इतके लोक माझ्या छोट्या छोट्या रीलला, माझ्या व्हिडिओला, व्लॉगला इतकं सपोर्ट करतायत आणि मला इतकं प्रेम देत आहेत. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आले. खरं सांगायला गेलं तर ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता ना, त्यावेळेस माझ्या मनात एक वेगळीच भीती चालू होती की लोकांना हे आवडेल का, काय होईल, कसं होईल असं वाटायचं. पण नंतर न तुमचा मला सपोर्ट मिळत गेला आणि कुठेतरी आज आपण इथपर्यंत आलो. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि हो, हे पण एक आहे की मी फक्त 2 वीकमध्ये माझे इंस्टाग्रामचे 10K फॉलोअर कंप्लीट झाले होते आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर पण केली होती. तर खरंच तो पण अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. आणि तुम्हाला खरं सांगते, इन्स्टाचे आता माझे 239 पोस्टवर मला 14.2K फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकचे माझे फक्त 120 पोस्टवरती 10K फॉलोअर्स आहेत. तर ही जर्नी खरंच खूप छान होती आणि मी हे सगळं खूप जास्त एन्जॉय केलं. त्याबद्दलच बोलूयात थोडंसं. प्रत्येक रीलच्या मागे वेळ, शूटिंग, एडिटिंग हे सर्व तर असतंच, पण त्याच्यासोबतच व्ह्यूज पण खूप महत्वाचे असतात. तर माझ्या काही व्हिडिओंना व्ह्यूज चांगले पण होते सुरुवातीला, तर काहींना खूप कमी पण होते. पण त्यावेळेस मी हार नाही मानली आणि कंटिन्युअसली पोस्ट टाकत गेले. आणि तुम्हाला लास्ट टाइम माहितच असेल की मी ज्यावेळेस देऊळ बंदर 2 हा पिक्चर पाहायला गेले होते थिएटरला, तर तिकडनं मला घरी यायला मला 1 वाजला होता आणि मी तो व्लॉग बनवत होते. म्हणजे जाण्याच्या आधी पण थोडंसं शूट केलं होतं, तिथे थोडंसं शूट केलं आणि मला एंड करायचा होता. तर त्यामुळे मी घरी आल्याच्या नंतर ते शूट करत होते मी. आणि मी शूट करत करत मला कधी रात्रीचे 3 वाजले ते मला समजलंच नाही. तर सांगायचं एवढंच की मी ज्यावेळेस हे सर्व करते ना, तर खूप मेहनतीने आणि मनापासून करते. आणि मला कुठेतरी असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मनातून आणि मेहनतीने करतो ना, तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतंच. आणि मी हे जे काही मेहनत करून करते ते सर्व मी नंतर पूर्ण स्वामींवरती सोपून देते. कारण कसं आहे ना, योग्य वेळ आली की आपल्याला योग्य ते फळ मिळतंच आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि शेवटी स्वामींनी आज मला ते दिलंच आहे, तुम्ही पाहू शकता. लास्ट टाइम मी एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्याबद्दल मी मनापासून बोलले होते त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी आहुंबद्दल थोडीशी माहिती सांगितली होती की ते मला सपोर्ट करतात वगैरे. आणि मी हे पण सांगितलं होतं की असा सपोर्ट करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात एक तरी हवाच, असं मी त्यात सांगितलं होतं. तर त्या व्हिडिओला मला 8.1K इतके व्ह्यू आलेत आणि 775 लाईक आलेत. तर खरंच त्यासाठी पण खूप मनापासून धन्यवाद. तर आज पण मी आहुंबद्दल थोडंसं सांगणार आहेत की खरंच ते मला खूप सपोर्ट करतायत आणि कुठंतरी त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज आत्मविश्वासाने हे सगळं करू शकते. ज्यावेळेस मी व्लॉग शूट करते ना, तर त्यावेळेस जर का ते संडेला घरी वगैरे असतील तर ते मला बोलतात की तुला व्लॉग करायचा असेल तर शूटिंग मी करतो दे, असं करून ते स्वतः शूट करतात. असं नाही ते विचार करत की आज संडे आहे, आज माझा डे आहे, तो सो मी फुल एन्जॉय करतो, असं निवांत राहतो, असं ते अजिबात हे करत नाहीत. आणि उलट मला जर एखादी व्लॉग बनवायचा असेल तर ते मला आयडिया सांगतात की तू हे त्या व्लॉगमध्ये असं बोल, असं करून खरंच ते मला डायरेक्टली म्हणा, पण ते मला खूप सपोर्ट करतायत आणि त्यांच्या त्या सपोर्टमुळेच मी आज इथं आहे. आज ज्यावेळेस मी सकाळी उठले ना, तर मला माहित नव्हतं की माझे फेसबुकचे 10K फॉलोअर झाले. तर मला आहुंनीच सांगितलं की स्नेहल, आज तुझे फेसबुकचे 10K फॉलोअर झाले आहेत आणि लास्ट टाइम तू एक तुझ्या व्हॉइसमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्याला खूप जणांनी सपोर्ट केला होता, म्हणजे त्याला व्ह्यू वगैरे छान आले होते. तर बघ आज पण तुला काही जमतं का असं व्हिडिओ बनवायला आणि करतो असं काहीतरी. त्यांनी मला जाताना सांगून गेले होते. मग मी म्हणलं की ठीक आहे, हो मी करते. तर त्याच्यानंतर ना ते गेल्यापासून आणि त्याआधी मला त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तू व्हिडिओ बनव, पण माझ्याबद्दल त्याच्यात जास्त काही बोलूच नको. त्यांनी मला असं सांगितलं होतं. पण ते जॉबला तर गेलेत, पण मला त्यांनी सकाळपासून 2-3 वेळेस कॉल केला आणि मला प्रत्येकच आयडिया देत आहेत की तू हा मुद्दा घे, तू हा मुद्दा घे, असं बोल, तू तसं बोल, हे जमतं का बघ, ते जमतं का बघ. म्हणजे त्यांनी मला
इतका मला साथ देत आहेत, मला ते प्रोत्साहन देत आहेत की खरंच, आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास, आत्मविश्वास ठेवला आहे ना, त्याच्यामुळेच मी आज कुठंतरी म्हणजे इथपर्यंत येऊ शकले खरंच. आणि ही गोष्ट मी एकदम गर्वाने सांगते तुमच्याशी, हे शेअर करते मी. आणि आणखीन एक आणि तितकीच महत्वाची गोष्ट, माझे फॉलोअर्स म्हणजे तुम्ही. तर तुमच्या एका लाईकने, एका कमेंटने, एका शेअरने आणि एका फॉलोने आज मला पुढे जाण्याची ताकद दिली आहे, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि प्रत्येक व्यक्तीचं, ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं, कमेंट केलं, ज्यांनी मला फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती फॉलो केलं, त्या सर्वांचे मी खरंच मनापासून खूप 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 आभार व्यक्त करते. मी काही एक मोठी क्रिएटर नाही, मी साधी हाऊसवाईफ आहे आणि घर सांभाळून, मुलांना सांभाळून, म्हणजे मुलांचं सर्व काही करून मी माझे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करते. आणि या सर्व प्रवासामध्ये तुम्ही सर्व माझ्या सोबत त्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे आभार. आणि हो, 10K फॉलोअर्स हा टप्पा फक्त माझ्या एकटीचा नाहीये, तर आपल्या सर्वांचा आहे. आणि 10K फेसबुक फॉलोअर हा फक्त शेवट नाहीये, तर ही तर सुरुवात आहे. कारण मला अजून खूप काही शिकायचं आहे आणि खूप पुढे जायचं आहे. आणि या सर्वांमध्ये मला तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या. आणि हो, आणखीन एक म्हणजे असं की तुम्ही मला कोणता व्हिडिओ पाहून मला फॉलो केलात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.